नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या आणि थोड्या धक्कादायक घटनेवर बोलणार आहोत. हो, जी नुकतीच घडलीये महाराष्ट्राच्या राजकारणात विधान भवनाच्या आवारात. अगदी 17 जुलै 2025 ची गोष्ट आहे ही. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चक्क धक्काबुक्की झाली, हाणामारीपर्यंत गोष्ट गेली. हो, आणि तेही पावसाळी अधिवेशनाच्या काळात, म्हणजे वातावरण आधीच तापलेलं असतं म्हणा. बरोबर. पण थेट विधान भवनाच्या आवारात, म्हणजे ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो, तिथे असं काही होणं हे गंभीर आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण फक्त काय घडलं हे नाही बघणार. नाही, आपण या घटनेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पण पाहू, काळ या संकल्पनेतून. काळ म्हणजे इथे वेळेबद्दल नाही बोलत आहोत आपण. नाही. इथे काळ म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण कसं आहे, संघर्षाची ही वेळ, ही पद्धत, याचा अर्थ काय. टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स सगळ्यांनीच बातमी दिलीये. काय झालं म्हणतात? शिवीगाळ. हो, शिवीगाळ झाली, धक्काबुक्की झाली, म्हणजे सगळा राडा झाला तिथे. अच्छा. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की यामागची कारणं काय असतील, दोन्ही बाजूंची नेमकी भूमिका काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या लोकशाही संकेतांवर याचे काय परिणाम होत आहेत. बरोबर. आणि यात जे दोन प्रमुख नेते आहेत त्यांची ओळखही महत्वाची आहे. एक म्हणजे गोपीचंद पडळकर, भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत. स्वतःला ओबीसी नेते म्हणूनही प्रोजेक्ट करतात. अगदी. आणि दुसरे जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे आमदार, माजी मंत्री राहिलेत. आणि आता विरोधी पक्ष उपनेते आहेत विधानसभेत. हो. तर दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी आणि भूमिका स्पष्ट आहे. आणि घटनेनंतर प्रतिक्रिया तर लगेच आल्या. हो. जितेंद्र आव्हाड यांनी केलेला दावा तर खूपच गंभीर आहे. काय म्हणाले ते? त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, आणि हे त्यांनी सोशल मीडियावर पण टाकलंय, म्हणे की विधान भवनात मलाच मारण्यासाठी आले होते. मटाने पण हेच म्हटले. फार मोठा आरोप आहे. निश्चितच. म्हणजे थेट जीवाला धोका होता असं त्यांचं म्हणणं आहे. हो. आणि दुसरीकडे गोपीचंद पडळकर, त्यांच्यावर FIR दाखल झाला या प्रकरणात. आणि महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार त्यांनी नंतर एक स्पष्टीकरण दिले, आणि त्यात माफीचा पण उल्लेख आहे असं समजते. अच्छा. म्हणजे एकीकडे मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप, दुसरीकडे माफीनामा. बरोबर. त्यामुळे नेमकं काय घडलं असेल याबद्दल थोडा संभ्रम निर्माण होतोय. आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यात मध्यस्थी केलीये का? हो. डेली मोशनवरच्या बातमीनुसार त्यांनी आश्वासन दिले की याची सखोल चौकशी केली जाईल आणि योग्य कारवाई होईल. पण कारवाई होईल हे ठीक आहे, पण मुद्दा फक्त दोन गटांच्या हाणामारीचा नाहीये ना? अगदी तेच. मुद्दा आहे विधानमंडळाच्या प्रतिष्ठेचा, तितका सुरक्षेचा. बरोबर. जर लोकप्रतिनिधीच तिथे सुरक्षित नसतील किंवा असे प्रकार वारंवार घडायला लागले, तर मग सामान्य माणसांनी काय आदर्श घ्यायचा? राजकीय सभ्यतेचे जे काही संकेत असतात ते पायदळीत उडवले जातायत का, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणात अटक वगैरे झालीये का? हो. टाइम्स ऑफ इंडिया म्हणते की FIR दाखल झालाय आणि काही लोकांना अटकही करण्यात आलीय. कायदेशीर कारवाई सुरू झालीय. आणि इतर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत? विरोधी पक्षांकडून टीका झाली असणारच. हो, झालीय. महाराष्ट्र टाइम्समध्येच बातमी आहे की शिवसेना, उद्धव ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारलेत. म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ते तर होणारच म्हणा. पण आपण सुरुवातीला काळ या संकल्पनेबद्दल बोललो होतो, त्यावर परत येऊया. हा सध्याचा राजकीय काळ हा काय सांगतो? हा फक्त दोन नेत्यांमधला किंवा त्यांच्या समर्थकांमधला वैयक्तिक संघर्ष आहे, की यामागे काहीतरी मोठा आहे? बदललेली राजकीय समीकरणं, वाढलेली आक्रमकता? अगदी. म्हणजे नियम, संकेत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन संघर्ष करण्याची ही नवीन पद्धत तर रूढ होत नाहीये ना? हाच कळीचा मुद्दा आहे. राजकारणामध्ये मतभेद असणारच, विरोध असणारच, पण तो व्यक्त करण्याची पद्धत ती कशी असावी? कायद्याचं पालन, सभ्यतेच्या मर्यादा या कुठे मागे पडतायत का? या एका घटनेतून खरंच खूप प्रश्न उभे राहतात. राजकीय आणि सामाजिक स्तरावर काय शिकायला मिळतंय आपल्याला? मला वाटतं इथे विचार करण्याची गोष्ट ही आहे की भविष्यात असं काही होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. फक्त सुरक्षा वाढवून प्रश्न सुटेल का? किंवा विधान भवनात कोणाला प्रवेश द्यायचा यावर नियंत्रण आणून? ते तर आहेच, पण त्यासोबतच राजकीय संस्कृतीत काही बदल आवश्यक आहेत का? नेते आणि त्यांचे समर्थक यांच्या वर्तनाबद्दल काही अलिखित संकेत होते. हो. ते आता का पाळले जात नाहीत याचं पण विश्लेषण व्हायला हवं. आणि यात सामान्य नागरिकांची काय भूमिका?
आपण फक्त बातम्या बघायच्या आणि सोडून द्यायचं? की अशा घटनांबद्दल आवाज उठवायचा. कारण लोकशाही टिकवणं ही फक्त नेत्यांची जबाबदारी नाहीये. बरोबर. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अगदी. कारण अशा घटनांमुळे फक्त विधानभवनाची प्रतिष्ठा कमी होत नाही, तर संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. म्हणजे संवाद, चर्चा आणि मतभेद व्यक्त करण्याचे सभ्य मार्ग किती महत्वाचे आहेत हेच पुन्हा एकदा समोर येतंय. नक्कीच. हा काळ खरंच आपल्याला विचार करायला लावणारा आहे. तर आज आपण विधानभवनातल्या त्या संघर्षाची पार्श्वभूमी, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेतला. हो. आता पुढे काय होतं, चौकशीतून काय समोर येतं यावर लक्ष ठेवावं लागेल. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सांगा. आपण राजकीय नेत्यांकडून सभ्यतेची अपेक्षा ठेवतो, पण आपल्या समाजात जी असहिष्णुता आणि आक्रमकता वाढताना दिसतीये त्याचंच प्रतिबिंब तर राजकारणात दिसत नाहीये ना. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यावरही विचार व्हायला हवा.